तर बीडमधील या प्रकरणावर आणि संदीप क्षीरसागर यांच्यावरील आरोपांवर पंकज भोयर यांनी आता राजकीय दबाव विचार न करता चौकशी करावी अशी प्रतिक्रिया आणि मागणी व्यक्त केली आहे। बीडमध्ये ज्या एका शिक्षकाने तिथल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आणि संबंधित जो व्यक्ती आहे तो शरद पवार एनसीपी चे आमदार संदीप क्षीरसागर यांचं एकदम जवळच आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला। अर्थात याबाबत या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत आपल्याबरोबर बोलायला। हे संपूर्ण प्रकरणावर आता थेट राजकीय आरोप होत आहेत, पण घटना अतिशय गंभीर आहे। निश्चितपणे ही खंत असणारी बाब त्या ठिकाणी घडलेली आहे, याची सखोल चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। परंतु मला असं वाटतं इतक्या सेन्सिटिव्ह मुद्द्यावरती एकमेकांवरती राजकीय आरोप न करता त्या प्रकरणाचं गांभीर्य जाणून त्या ठिकाणी आपण मार्ग कसा काढू शकतो याच्यावर विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे। स्वतः धनंजय मुंडे सारखे ज्येष्ठ ते संदीप क्षीरसागर यांच्या एका आमदाराचं नाव घेतात त्या संपूर्ण प्रकरणामध्ये। त्यांच्या जवळचा हा व्यक्ती आणि कुठे ना कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाला दबाव येईल असं म्हटलं जातं, आरोप केलाय थेट। नाही, आपण बघतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ह्या राज्याचं संपूर्ण गृह विभाग हा निष्पक्षपणे आणि अतिशय धाडसी कारवाई सर्व ठिकाणी करतो आहे। त्याच्यामुळे कोणाचंही त्या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमीचं नाव न घेता त्या प्रकरणाची सत्यता तपासून जे कोणी याच्यामध्ये आरोपी राहील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। कोणतेही दबाव याला या प्रकरणावर पोलीस राहणार नाही, सगळे तटस्थ होऊन सगळी चौकशी करेल। नाही, निश्चितपणे पोलिसांवर असा कुठलाही दबाव नाही, पोलीस कुठलाही दबाव काम करणार नाही। पोलीस कोणत्याही दबावामध्ये कारवाई करायला कमी पडणार नाही असा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेला आहे। संदेश बायकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।